सापडले आणि फॉर्जरी केली. बोगस बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत ते किती सापडले आणि कुठून सापडले? अहो हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. पण किती ऐकून खोटे? घ्या हो. ते जर मला माहिती असतं 1,00,000 लोकांचं, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. पण ते नोंदी आहेत, रेकॉर्ड आहेत. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहेत, पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसतो. खऱ्या नोंदीला काय हरकत? करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं ते पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मग मराठा समाजाला. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहितच आहे आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. तुम्ही सुरुवातीला एक सोलापूरचं पत्रक समोर आणलं होतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलं आहे ते देखील समोर आणलं होतं. त्यानंतर तुम्ही महसूल मंत्र्यांशी बोललात, बावनकुळेशी बोलला होता, त्यांना फोन केला, परत ते सुधारण्यात आली. हे असताना सुद्धा अजून हे अगद पद्धतीचे जर आदेश दिले जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षात एक महत्वाची मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. समिती कोण स्थापन करणार? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतलेले. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात मग कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना. परत का दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत, तसं दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत का हे शोधा करा. मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की श्वेतपत्रिका काढायच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. काम केलं ना. ही मागणी आहे ना. आठवडा झाला अजून त्याच्यावर काय पुढे झालं नाही का? असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं. आम्ही एक आठवड्यात एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले, काही रिलीज झालं. काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतात. बाकीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चालू काय काय करायचं. मी सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळत आहेत, तिकडे दुसरीकडे दुसऱ्या समाज मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहेत. त्याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय अर्थमंत्री अजितदादाच आहेत, आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाभाव केला जातो. जाईल ना जाईल ही गोष्ट काढणारच ना काढणार. खरं तर सलग ते अर्थमंत्री आहेत, अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळात आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज ना आवडताय का? एकीकडे पीएचडीच्या